मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये 2 महिन्याचे माझ्या खात्यात जमा झालेले आहे। बहिणीचे पैसे भावाच्या खात्यात जमा झालेले आहे। मी कोणताही अर्ज भरलेला नाही, फॉर्म भरलेला नाही, तरी हे पैसे कसे माझ्या खात्यात जमा झाले याची चौकशी करण्याची वेळ आलेली आहे। महाराष्ट्र शासनाने महत्त्वाकांक्षी अशी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यातनी 1500 रुपये जमा करण्यात येत आहे। अवघ्या काही दिवसाआधी मुख्यमंत्री साहेबांच्या वतीने महिलांच्या खात्यात 2 महिन्याचे पैसे जमा करण्यात आलेले आहे। तसाच एक मेसेज मला सुद्धा आलेला आहे। माझ्या खात्यात 3000 रुपये जमा झाल्याचा। माझं खातं बँक ऑफ बडोदा इथे आहे। मी 2012ला उघडला होता, परंतु माझ्या गावापासून ते खूप दूर असल्याकारणानं मी तिथे व्यवहार करत नाही। परंतु मेसेज आल्यानंतर आज मी यवतमाळला आलो और इथे आल्यानंतर माझ्या खात्याची चौकशी केली। चौकशी केल्यानंतर माझ्या खात्याची KYC करावं लागते असं मला सांगण्यात आलं। परंतु मी व्यवस्थापकांना रिक्वेस्ट करून एक स्टेटमेंट घेतलं माझ्या खात्याचं, आणि स्टेटमेंट घेतल्यानंतर मला असं अधिकृतरित्या असं माझ्या लक्षात आलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये 2 महिन्याचे माझ्या खात्यात जमा झालेले आहे। बहिणीचे पैसे भावाच्या खात्यात जमा झालेले आहे। मी कोणताही अर्ज भरलेला नाही, फॉर्म भरलेला नाही, तरी हे पैसे कसे माझ्या खात्यात जमा झाले याची चौकशी करण्याची वेळ आलेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।